मंडळी, तुमच्या मनात प्रश्न पडला असेल ना, कितीही धावपळ, कितीही दगदग, कामाची व्यस्तता, सामाजिक समस्यांची जाण आणि भान, नागरिकांच्या अपेक्षा, प्रचंड लोकसंग्रह आणि प्रत्येक श्वासागणिक फक्त आणि फक्त लोकसेवेचा विचार. हे आहेत आपल्या कोल्हापूरचे लाडके खासदार संसद रत्न धनंजय महाडिक. गेल्या 4.5 वर्षात ज्यांनी कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेतला, अनेक समस्या प्रश्नांविषयी संसदेत आवाज उठवला, ज्यांनी सलग 3 वेळा संसद रत्न पुरस्कार मिळवला, तेच आपले खासदार धनंजय महाडिक. कोल्हापूरच्या सुजाण जनतेला धनंजय महाडिक यांच्याबद्दल नव्यानं काही सांगण्याची गरज नाही, कारण त्यांच्या कामाचा धडाका, प्रचंड कष्ट, जनतेविषयी असलेली बांधिलकी आणि विकासाची दृष्टी प्रत्येकानं पाहिली आहे. त्यामुळंच धनंजय महाडिक यांनी जनतेच्या मनात आणि हृदयातही आपला माणूस म्हणून आत्मीयतेची ओळख पक्की केली आहे. तो एक काळ होता, दिल्ली दरबारी सामान्य जनतेचे प्रश्न पोचायचेच नाहीत. पण 2014ला मात्र हे चित्र बदललं आणि कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात वादळातही दिवा लागला. आपला माणूस म्हणून कोल्हापूरच्या जनतेनं धनंजय महाडिक यांना खासदार बनवलं. साऱ्या देशावर एक विशिष्ट लाट असतानाही कोल्हापूरच्या जाणकार जनतेनं फक्त कर्तृत्वालाच कौल दिला आणि निवडून आल्यानंतर धनंजय महाडिक झपाटून कामाला लागले. केवळ आपला मतदारसंघ इतका संकुचित विचार न ठेवता संपूर्ण जिल्ह्याचे, राज्याचे आणि काही वेळा राष्ट्रीय स्तरावरील प्रश्नही खासदार महाडिक समजून घेऊ लागले. वाचन वाढवलं, जाणकार लोकांशी चर्चा करून मार्गदर्शन घेऊ लागले आणि दिल्लीत संसदेत गरजला कोल्हापूरचा बुलंद आवाज खासदार धनंजय महाडिक यांच्या रूपानं. अभ्यासपूर्ण प्रश्न मांडले जाऊ लागले. आत्मविश्वासानं आकडेवारीसह शासकीय धोरणांचा उहापोह होऊ लागला. त्यामुळे दिल्ली दरबारी खासदार धनंजय महाडिक म्हणजे तरुण आणि अभ्यासू नेतृत्व अशी प्रतिमा तयार झाली. कोल्हापुर, वहाँ की कोल्हापुरी चप्पल मैडम बहुत विश्व प्रसिद्ध है, उसकी बहुत बड़ी डिमांड है और ज़्यादातर ये काम आर्टिजन्स के माध्यम से भी होता है और इंडस्ट्री के माध्यम से भी होता है. कोल्हापुर में मैडम 3,500 फैमिलीज इस व्यवसाय पे निर्भर करते हैं. तो कोल्हापुर का ये जो बाज़ार है उसे बढ़ाने के लिए आप एक कोल्हापुर में इंस्टीट्यूट खोलें और खास करके कोल्हापुरी चप्पल का पेटेंट हम इसकी मांग आपसे करते हैं. शिवाय संपूर्ण देशात गाजलेल्या मराठा आरक्षण विषयातही खासदार धनंजय महाडिक यांनी पुढाकार घेऊन संसदेत आवाज उठवला. थँक्यू मॅडम. मी मराठा समाजाला मी या 123 अमेंडमेंट बिलला माझ्या पक्षातर्फे पूर्ण समर्थन करतो. मी मराठा समाजासाठी आरक्षण मागतोय.
मराठा समाजानं गेल्या 4 महिन्यापूर्वी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात मुकमोर्चे काढले. कोणत्याही पद्धतीचं नुकसान न करता या मराठा कम्युनिटीमध्ये मॅक्सिमम लोक हे शेतकरी आहेत आणि या शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षणामध्ये आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळावं ही माझी आपल्याकडे मागणी आहे. अध्यक्षजी, खूप मोठ्या प्रमाणात अन्याय मराठा समाजावर होतोय, त्यांना आरक्षण मिळावं या पद्धतीची मागणी मी आपल्या माध्यमातून सरकारकडे करताय. आपण करावं ही आपल्याशी विनंती आहे. स्थानिक ते राष्ट्रीय स्तरावरील 1100 पेक्षा अधिक प्रश्न संसदेत खासदार महाडिक यांनी मांडले. केवळ प्रश्न मांडून धनंजय महाडिक स्वस्थ बसले नाहीत, तर ते प्रश्न सुटावेत, विकास कामं मार्गी लागावीत यासाठी सातत्यानं ते पाठपुरावा करत राहिले. कोल्हापूर विमानतळाचं विस्तारीकरण मंजूर झालं. त्यासाठी तब्बल 274 कोटी रुपयांचा निधी मिळाला. 2014च्या निवडणुकीमध्ये कोल्हापूरच्या लोकांना आम्ही आश्वासन दिलेलं होतं की लवकरच कोल्हापूर मुंबई विमानसेवा सुरू होईल. गेले 4 वर्ष या विषयावर आपण लोकसभेमध्ये पाठपुरावा केला. लो कॉस्ट एअरपोर्ट आणि उडान या योजनेमध्ये कोल्हापूरचा समावेश झाला. विमानतळाची कंपाऊंड वॉल, रनवे विस्तारीकरण, नाईट लँडिंग अशा कामांचा पाठपुरावा केला आणि कोल्हापूरची विमानसेवाही सुरू झाली. मुंबई, बेंगलोर, हैदराबाद, तिरुपती अशा शहरांशी कोल्हापूर हवाई मार्गे जोडलं जावं यासाठी खासदार महाडिक यांचे अव्याहत प्रयत्न सुरू आहेत. असाच पाठपुरावा करून कोल्हापूर कोकण रेल्वेला जोडण्याचं महत्वाकांक्षी पाऊल उचललं. कोल्हापूर ते वैभववाडी हा नवा रेल्वे मार्ग साकारण्याची चिन्ह स्पष्ट झाली. त्यासाठी निधी सुद्धा मंजूर झाला. तर पुणे ते मिरज आणि मिरज ते कोल्हापूर विद्युतीकरण आणि दुहेरीकरण अशी कामंही मंजूर झाली आहेत. कोल्हापूर रेल्वे स्थानकाचा तर खासदार महाडिक यांच्या प्रयत्नातून चेहरा मोहरा बदललाय. फलाटांची उंची वाढवणं, स्वयंचलित जिने उभारणं, फूट ओव्हर ब्रिज बांधणं, राजारामपुरी बाजूला तिकीट खिडकी सुरू करणं अशा अनेक कामांना यश आलंय. जिल्ह्यातल्या रस्त्यांसाठी भरघोस निधी आणून खासदार धनंजय महाडिक यांनी सर्वसामान्यांच्या आकांक्षांना गती दिली. कोल्हापूर शहरात प्रवेश करताना वाहतुकीची कोंडी टाळावी, अपघातांचं प्रमाण कमी व्हावं आणि शहरात प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाचं दिमाखात स्वागत व्हावं यासाठी बास्केट ब्रिजची अनोखी संकल्पना पहिल्यांदाच खासदार धनंजय महाडिक यांनी मांडली. आगामी काळात खासदार महाडिक यांच्या संकल्पनेतील बास्केट ब्रिज म्हणजे कोल्हापूरचं भूषण ठरणार आहे. शिवाजी पुलाच्या जीर्ण अवस्थेमुळं आणि वाहतूक कोंडीमुळं शिवाजी पुलाला पर्यायी पुलाची आवश्यकता भासू लागली. हे काम तातडीनं पूर्णत्वाला नेताना पुरातत्व विभागाचे अडथळे आले. यातून मार्ग काढण्यासाठी प्रसंगी पुरातत्व विभागाचा कायदा बदलण्यासाठी खासदार महाडिक यांनी संसदेत वारंवार आवाज उठवला आणि त्यातून पर्यायी पुलाचा प्रश्न निकाली काढला. Mahadik ji, Dhananjay Mahadik ji, thank you very much for your initiative. You have shown concern about that Kolhapur bridge, and that's why we have taken this bill. And I feel happy that this bill is passed today. कोल्हापूरच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला खासदार महाडिक यांच्या तळमळीतूनच मूर्त स्वरूप मिळालं. तर कोल्हापुरात पासपोर्ट कार्यालय सुरू करण्यासाठी खासदार महाडिक यांनी केलेले प्रयत्न सगळ्यांच्याच लक्षात आहेत. चंदगडमधील विनाशकारी आणि पर्यावरणाला घातक ठरलेला AVH प्रकल्प बंद होण्यासाठी खासदार महाडिक यांनी थेट संसदेत आवाज उठवला आणि लोकभावनेचा विजय झाला. शालेय मुलींना मोफत सॅनिटरी नॅपकिन मिळावेत या मुद्द्याकडे साऱ्या देशाचं लक्ष वेधून खासदार महाडिक यांनी मुलींच्या शिक्षणाला एक प्रकारे गती दिली. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासाठी संसदेत नेमकी मांडणी करत बळीराजाच्या हक्कांसाठी खासदार महाडिक ठामपणे उभे राहिले. कि अगर इस देश के किसान को बचाना है तो पूरी तरह से उनको ऋण माफ करना, एक बार जैसे हमारी गवर्नमेंट ने यूपीए के गवर्नमेंट ने किया था, आज जरूरत है कि आप भी एक बार पूरे देश के सभी किसानों का ऋण माफ कर दीजिए. खासदार धनंजय महाडिक यांच्या पाठपुराव्यामुळेच साखरेला शासन स्तरावर किमान विक्री दर निश्चित झाला. खेळाडूंना मूलभूत सुविधा मिळाव्यात, उत्तम प्रशिक्षण मिळावं आणि खेलो इंडिया सारख्या स्पर्धांमधून त्यांना व्यासपीठ मिळावं यासाठी धनंजय महाडिक यांनी पाठपुरावा केला. GST मध्ये कपात व्हावी यासाठी वेळोवेळी खासदार धनंजय महाडिक यांनी प्रयत्न केले.
आणि ट्रॅक्टर ट्रेलर, मातीच्या मूर्ती, कपडे, गृहोपयोगी वस्तू यावरील जीएसटी मध्ये घट झाली. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोल्हापूरचं दैवत असलेले रयतेचे राजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा अशी संसदेत सर्वप्रथम मागणी करून खासदार धनंजय महाडिक यांनी देशभरातील खासदारांना शाहू चरित्र ग्रंथ प्रदान केला. तर कोल्हापुरात ESI हॉस्पिटल सुरू व्हावं यासाठी प्रचंड पाठपुरावा करून हॉस्पिटल सुरू करण्यास सरकारला भाग पाडलं. देशात ठिकठिकाणी क्रीडा विद्यापीठं उभारावीत, मराठा समाजाला आरक्षण मिळावं, दूध उत्पादकांना दर वाढवून मिळावा, उद्योजकांच्या वीज दरात कपात व्हावी, गोरगरिबांना तारणहार ठरणारी रेशन व्यवस्था बळकट व्हावी, ट्रक वाहतूकदारांना टोल आणि करातून सवलत मिळावी, सिमेंटचे दर कमी व्हावेत, शाळांना कंपाऊंड वॉल असावी, शिक्षक आणि विद्यार्थी यांचं प्रमाण सुनिश्चित व्हावं, सराफ व्यावसायिकांना जाचक कायदे रद्द करावेत, साखर कारखानदारीला सरकारनं दिलासा द्यावा, युवकांसाठी कौशल्य विकास केंद्र सुरू व्हावीत, हेरिटेज वास्तूंचं संरक्षण व्हावं, मनरेगा योजनेतल्या त्रुटी दूर करून योजना बळकट करावी, अशा अनेक विषयांना, प्रश्नांना खासदार महाडिक यांनी संसदेत वाचा फोडली. त्यामुळे अनेक प्रश्न निकाली निघाले. सरकारला धोरणात्मक निर्णय घेण्यास भाग पाडलं. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद, लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी खासदार धनंजय महाडिक यांची दखल घेतली. त्यातून अनेक परदेश दौरे, विदेशी पाहुण्यांचे स्वागत समारंभ यासाठी खासदार महाडिक यांना निमंत्रित केलं गेलं. इतकंच नव्हे तर वकील, अर्थमुव्हिंग उद्योजक, क्रीडाई, रेशन धान्य दुकानदार, माजी सैनिक, छोटे व्यापारी यांचे प्रश्न सोडवण्यासाठी खासदार धनंजय महाडिक यांनी अनेक शिष्टमंडळांना थेट दिल्लीला नेऊन संबंधित खात्याचे मंत्री, अधिकारी यांच्यासोबत बैठका घेतल्या. धनंजय महाडिक यांनी खासदार पद लोकसेवेसाठी आहे याचं भान कायम ठेवलं. त्यातून प्रश्न विचारा आणि दिल्लीला चला असा उपक्रम राबवला. कोल्हापूर जिल्ह्यातील 9,000 मुलांमधून निवडक आणि बुद्धिमान अशा 45 मुलांना त्यांनी थेट दिल्लीवारी घडवून आणली. इतकंच नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या उपक्रमाची प्रशंसा करत त्या मुलांची भेट घेतली. जिल्हा परिषद सदस्य, महापालिकेतील नगरसेवक, पदाधिकारी यांनाही वेळोवेळी दिल्ली दौऱ्यात सामील करून घेऊन आपली लोकशाही आणि कामकाजाची पद्धत याबद्दल माहिती मिळवण्याची संधी दिली. तर संवेदनशील मनानं कोल्हापूर मुंबई कोल्हापूर या मार्गावर जेव्हा विमानसेवा सुरू झाली तेव्हा महिला सफाई कर्मचारी, शेतकरी, अंध आणि अनाथ मुलं यांना विमान प्रवासाचा आनंद दिला. उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच कोल्हापुरात व्हावं यासाठी खासदार धनंजय महाडिक यांनी केलेला पाठपुरावा, उद्योजकांच्या समस्या सुटाव्यात यासाठी केलेली धडपड, शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव मिळावा यासाठी घेतलेली ठोस भूमिका, कलाकारांना पेन्शन मिळावी, व्यासपीठ मिळावं यासाठी केलेले प्रयत्न, हे सारं कोल्हापूरकर विसरणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस, धनंजय महाडिक युवा शक्ती, भागीरथी महिला संस्था, युवती मंच अशा माध्यमातून खासदार धनंजय महाडिक आणि त्यांच्या पत्नी सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांचा लोकसंपर्क, सामाजिक उपक्रम आणि जनसेवा अव्याहतपणे सुरू आहे. सुमारे 50,000 युवक युवा शक्तीच्या माध्यमातून आणि 40,000 युवती आणि महिला भागीरथी महिला संस्थेच्या माध्यमातून संघटित केल्या आहेत. कृषी प्रदर्शन, जिम्मा फुगडी स्पर्धा, आरोग्य शिबिर, कळी उमलताना, दहीहंडी, आपुलकीची दिवाळी, भीमा फेस्टिवल, महिलांना शेळी वाटप आणि शिलाई मशीन वाटप, स्वसंरक्षण शिबिर अशा उपक्रमातून लाखो मनांना महाडिक दाम्पत्यानं जोडलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार महाडिक यांची सामाजिक आणि राजकीय वाटचाल यशस्वीपणे सुरू आहे. त्याला जिल्ह्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सर्वच नेते मंडळींचं सहकार्य मिळतंय. आमदार हसन मुश्रीफ, आमदार संध्यादेवी कुपेकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे, खासदार राजू शेट्टी, माजी आमदार PN पाटील, माजी आमदार महादेवराव महाडिक, बजरंग देसाई,
भरमूअण्णा पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए.वाय. पाटील, माजी आमदार के.पी. पाटील यांच्यासह काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, पदाधिकारी, बूथ कमिटी प्रमुख आणि असंख्य कार्यकर्ते खासदार धनंजय महाडिक यांच्या सोबत आहेत। अशी वाटचाल करताना ही पावलं कधीही थकणार नाहीत। ही तर फक्त सुरुवात आहे। अजून खूप काही करायचंय, खूप काही साकारायचंही आहे। या विकास वाटा घडवण्यासाठी धडपडणाऱ्या हातांमध्ये आपणच उमेदीचं सामर्थ्य भरलंय। आपल्याच पाठबळावर विकासाच्या वाटेची वहिवाट बनलीय। आपल्या विश्वासाच्या बळावर स्वसामर्थ्यानं पुन्हा निवडणूक लढण्यासाठी धनंजय महाडिक सज्ज आहेत। जो अभ्यासपूर्वक आणि परिश्रमपूर्वक नियोजनातून काम करतो त्याला लोक सामर्थ्य देतातच, त्याचं यश नक्की असतं। त्यासाठी पुन्हा एकदा धनंजय महाडिक यांना निवडून आणायचं आहे। फक्त आपण घड्याळ या चिन्हासमोरचं बटन दाबून धनंजय महाडिक यांना पुन्हा एकदा खासदार करायचंय। धन्यवाद।